नमस्कार, मी अमृता आकाश. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आज आपण अस्थमा समजून घेताना याविषयी अधिक माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर रवींद्र सांगलीकर. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत करते. नमस्कार. कार्यक्रमाला आपण सुरुवात करणारच आहोत. त्या अगोदर आपण डॉक्टरांचा परिचय देखील करून घेऊयात. डॉक्टर MD, पल्मोनॉलॉजिस्ट, ब्रॉन्कोस्कोपिस्ट, क्रिटिकल केअर स्पेशलिस्ट आहेत. तर डॉक्टरांना 24 वर्षाचा वैद्यकीय अनुभव देखील आहे. आजपर्यंत डॉक्टरांनी हजारो रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार देखील केलेत. डॉक्टर रवींद्र यांनी वैद्यकीय अभ्यासक्रमाची पदवी GS मेडिकल कॉलेज त्याचबरोबर केम हॉस्पिटलमधून घेतली आहे. सर्व प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीत बाह्य रुग्ण विभागात रुग्णांची तपासणी, उपचार करण्याची जबाबदारी देखील डॉक्टरांवर आहे. तर थेट कार्यक्रमाला सुरुवात करूया. डॉक्टर, अस्थमा म्हटलं तर प्रत्येकाला भीती वाटते, कारण कुठेतरी श्वास घ्यायला आपल्याला त्रास होतो, असं प्रामुख्याने अस्थमाकडे पाहायला जातं. मुळात दमा म्हणजे काय आणि त्याची लक्षणं कोणती? दमा म्हणजे मराठीत त्याला आपण ढाप लागणे बोलतो. मेडिकल लँग्वेज मध्ये आपण बोललं तर त्याचं डेफिनेशन लाईक दमा म्हणजे इट इज नथिंग बट अ क्रॉनिक एअरवे ऑब्स्ट्रक्शन इन्फ्लमेशन associated with underlying bronchial hyperreactivity which leads to airway obstruction, mucus hypersecretion and which causes cough, dyspnea, chest tightness and breathlessness. तर याचा अर्थ असा की दम्यामध्ये श्वासनळीला सूज येते आणि ही सूज आल्याच्यामुळे श्वासनळीची साईज कमी होते आणि त्यामुळे पेशंटला छातीमधून सीटी सारखा आवाज, त्याला व्हीजिंग बोलतात, आणि जी सूज येते त्याच्यामधून काही सिक्रेशन येतात, त्यामुळे कफिंग होतं. पण ही मोस्टली कफ ड्राय प्रमाणामध्ये असतो आणि काही वेळा चिकट असं त्याच्यामधून एक्सपेक्टरेशन येऊ शकतं. त्याच्याच बरोबर पेशंटला जास्त करून चेस्टमध्ये आवळल्यासारखं वाटतं आणि पुढे जास्त करून जास्त धाप लागते. आपण दमा बोललं तर दमा हा एक ॲलर्जीचा प्रकार आहे आणि ॲलर्जी ही जेनेटिक असते. जेनेटिक हे जे ॲलर्जीचे जीन्स असतात त्याच्यामुळे 5 प्रकारचे माणसांमध्ये लक्षणं दिसून येतात. एक म्हणजे सततची सर्दी होणं, खोकला येणं. त्याच्यानंतर दुसरा आहे दमा, हा एक ॲलर्जीचा मेन प्रकार आहे. तिसरा अर्टिकेरिया म्हणजे अंगावर पित्त उठणं. चौथा एक्झिमा म्हणजे बॉडीमध्ये कुठेही जखमा होऊन त्याच्यामध्ये खाज येणं, पाणी येणं. आणि पाचवा एक फिवरचा प्रकार, त्याला हे फिवर असं बोलतो. त्यामुळे दमा हा आजार, ज्या वेळेला हा अनुवंशिक आजार आहे, तो फॅमिलीमधून जातो आणि त्यामुळे त्याच्यामध्ये जेव्हा पेशंटला दमा येतो, काही वेळा त्याला अचानकच अटॅक येतो आणि त्याला जास्त धाप लागते. पण भरपूरचे पेशंट असे आहेत की त्यांना काही पहिले दुसरे ॲलर्जीची लक्षणं दिसतात, जसं सततचं सर्दी होणं, हवामान चेंज झाल्यावर त्यांना खोकला येणं किंवा स्नीझिंग होणं, आणि याच्यानंतर जी स्टेज असते ती श्वासनळीला सूज आल्यामुळे धाप लागते. त्याच्यामुळे दम्यामध्ये पेशंटला जी दुसरे ॲलर्जीचे प्रकार असतात त्याच्यानंतर दम चालू होतो. म्हणून आपल्याला दम्याचा जेव्हा आजार झाला असेल पेशंटला, त्याचं निदान झालं तर त्याचा प्रकार कोणता आहे ते महत्त्वाचं असतं. कारण हा जो प्रकार आपण ही कॅटेगराईज करतो पेशंटला, ती ट्रीटमेंटसाठी फार इम्पॉर्टंट आहे. जसं पेशंटला आपण बोलू की हा सततचं होणारा दमा, त्याला आपण क्रॉनिक अस्थमा असं बोलतो. काही वेळा त्याच्यानंतर कधीतरी होणारा दमा, ह्याला आपण इनफ्रिक्वेंट बोलतो. म्हणजे तो कधीतरी 6 महिन्यातून एकदा येतो, वर्षातून एकदा येतो. आणि याच्या दरम्यान जो होतो त्याला फ्रिक्वेंट, म्हणजे एव्हरी 2 मंथ्स पेशंट इज हॅव्हिंग दी अस्थमा. त्यामुळे ही जी कॅटेगरी केली तर आपल्याला त्याचं ट्रीटमेंट बरोबर करता येईल. दुसरं म्हणजे आता मी बोललो की दमा हा आहे तो अनुवंशिक आहे, आणि अनुवंशिक असल्यामुळे नुसतं अनुवंशिकता इम्पॉर्टंट नाही. जेव्हा तो पर्यावरणाच्या काही ॲलर्जनच्या संबंधात येतो, जसे पोलन ग्रेन आहे, डस्ट आहे, डस्ट माईट आहे किंवा काही स्मोक आहे, त्यावेळेस त्याचं रूपांतर दम्यामध्ये होतं. त्यामुळे पेशंटला जेव्हा सततचा सर्दी असेल, खोकला असेल, धाप असेल, तर त्यांनी डॉक्टरकडे जाऊन तो दम्याचा प्रकार आहे की नाही त्याचं निदान करणं फार महत्त्वाचं आहे. अगदीच. खरं तर दमा म्हणजे काय हे तर तुम्ही सांगितलं. मात्र दमा झाल्यानंतर डॉक्टरांकडून इन्हेलर देखील दिलं जातं. मात्र याच इन्हेलर बद्दल अनेक गैरसमज देखील आहेत की आता आम्ही इन्हेलर वापरायला सुरुवात केली तर आम्हाला कुठेतरी त्याचं व्यसन लागेल किंवा इन्हेलर वापरल्यामुळे आम्ही व्यसनाधीन होत चाललोय. तर हे कितपत बरोबर आहे? आता आपण दमा हा आजार तर फार पूर्वीपासून आहे आणि त्याची ट्रीटमेंट पार्ट पण फार पूर्वीपासून आहे. त्याच्यामध्ये
फार पूर्वीपासून टॅबलेट, इंजेक्शन, सिरप अशी काही औषधं दिली जातात, पण त्या औषधाने काही फरक जास्त पेशंटला पडत नव्हता. त्याचे लक्षणांमध्ये काही जास्त रिलीफ नव्हता आणि पेशंटचा डेथ रेट हा जास्त होता, कारण नॉर्मल अस्थमा सिव्हिअर अस्थमामध्ये कन्वर्ट होत होता. त्यामुळे काही इव्हॅल्युशन होऊन ही जी इन्हेलर थेरपी आली. आता मी तुम्हाला सांगितलं की अस्थमामध्ये सूज येते श्वासनळीला आणि श्वासनळीची साईज कमी होते. तर ही इन्हेलर थेरपीमध्ये दोन प्रकारची औषधं असतात. त्याला एक कंट्रोलर ड्रग आणि रिलीव्हर ड्रग बोलतो. याच्यामुळे श्वासनळीची साईज वाढते आणि सूज पण कमी होते. त्यामुळे पेशंटला त्याचा इफेक्ट लगेच 5-10 मिनिटात मिळतो आणि पेशंटला पुढे सिव्हिअर अटॅक होण्याचं जे प्रमाण असतं ते पण फार कमी होऊन जातं. त्यामुळे हा जो इन्हेलर्स आहे ही ॲक्च्युली अस्थमामध्ये एक चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट पार्ट आहे. त्यामुळे त्याची गरज शरीराला आहे. जसं आपण डायबिटीसचे पेशंट बघतो, ब्लड प्रेशरचे पेशंट बघतो, त्यांच्यामध्ये आपण औषधं देऊन ते कंट्रोल करतो. तसंच हा दमा हा अनुवंशिक आहे, तो ठीक होत नाही. त्याला आपल्याला कंट्रोल करावं लागतं आणि कंट्रोल करण्यासाठी इन्हेलर्स घेणं फार महत्त्वाचं आहे. तर जो ॲडिक्शनचा पेशंटचा काही गैरसमज आहे तो बरोबर नाही, कारण तो आपलं घेतलं तर पेशंटला त्याच्यापासून रिलीफ होईल. दुसरा गैरसमज असा आहे लोकांमध्ये की इन्हेलर्समुळे साईड इफेक्ट होतात, जसे की डायबिटीस होणं, ब्लड प्रेशर होणं, ग्रोथ रिटार्डेशन होणं. पण मी एक सांगू इच्छितो, इन्हेलर्समध्ये जी औषधं असतात ती मायक्रोग्रॅममध्ये असतात आणि ती औषधं जसे आपण काही स्किनचा आजार असेल तर मलम लावतो, तर मलमाचा इफेक्ट तेवढाच असतो, तात्पुरता तिथेच असतो. तसा इन्हेलर्स पण श्वासनळिकेमध्ये जाऊन तिथेच इफेक्ट करतात, सूज कमी करतात आणि पेशंटला रिलीफ देतात. त्यामुळे पेशंटला जो इन्हेलरच्यामुळे फायदा होतो हा जास्त प्रमाणात होतो, पण त्याच्यात रक्तामध्ये मिसळण्याचं प्रमाण फार कमी असतं. त्यामुळे साईड इफेक्ट होण्याचं त्याच्यामध्ये जास्त काही स्टडीपासून काही आलेलं नाहीये. तिसरा गैरसमज आहे की इन्हेलर कॉस्टली असतात. पण आपण जर पेशंटला आम्ही जे इन्हेलर देतो ते एक इन्हेलर त्याला 25 ते 30 दिवस पुरतं. तर त्या इन्हेलरचं प्रत्येक दिवसामध्ये आपण मूल्यांकन केलं तर ते काही रुपयांमध्येच येतं आणि त्यामुळे कॉस्टली असा काही त्याच्यामध्ये तो पण भाग नाही आहे. त्यामुळे हे जे काही पेशंटचे गैरसमज आहे ते मला योग्य नाही वाटत. इन्हेलर थेरपी त्यांनी जरूर घ्यावी, त्यांना रिलीफ जास्त प्रमाणामध्ये मिळेल. अगदीच. खरं तर अस्थमा असणारे जे पेशंट आता आपल्याला पाहत असतील त्यांच्या मनातला देखील एक मोठा गैरसमज खरं तर आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही दूर केलाय. तरी देखील अस्थमा म्हटलं तर कुठेतरी मनामध्ये भीती असते की आता अस्थमा आम्हाला आहे तर आम्हाला कधीही अस्थमाचा अटॅक येऊ शकतो आणि मग असे पेशंट जेव्हा या संपूर्ण रोगाला सामोरे जातात तेव्हा त्यांनी विशेष अशी कोणती काळजी घेतली पाहिजे? आता पेशंटला दम्याचा त्रास डायग्नोज झाला तर काही वेळेला जेव्हा डायग्नोसिस होतं तेव्हाच ॲक्यूट अटॅक येतो, कारण त्याचं दुर्लक्ष असतं डायग्नोसिस. तर काही लोकांना कधीतरी येण्याचा शक्यता असते. पण ही आधुनिक इन्हेलर थेरपीमुळे ॲक्यूट अटॅक म्हणजे ज्याला आपण बोलतो सिव्हिअर आणि लाईफ थ्रेटनिंग अटॅक येण्याचं प्रमाण फारच कमी झालंय. पण हे येण्याचं कारण काय आहे? तर हे येण्याचं कारण म्हणजे पेशंट्सचं इन्हेलर घेण्याबद्दलचा उदासीनता आपण बोलू शकतो किंवा हलगर्जीपणा. जेव्हा डॉक्टर पेशंटला इन्हेलर्स प्रिस्क्राईब करतात त्यावेळेला पेशंट ते इन्हेलर रेग्युलर नाही घेत, त्याच्या गरजेप्रमाणे ते घेतात आणि त्याच्यामुळे जे इन्हेलरमध्ये कंट्रोलर टाईपचा ड्रग असतं त्याचा इफेक्ट राहत नाही आणि त्यामुळे पेशंटला नंतर ॲक्यूट अटॅक येण्याचं प्रमाण वाढतं. दुसरं म्हणजे पेशंटला इन्हेलर दिलं तर ती करेक्ट टेक्निकने घेणं फार महत्त्वाचं असतं. याच्यामध्ये आपण बोलतो देयर आर कोऑर्डिनेशन, इन्हेलेशन एक्सेंच्युएशन कोऑर्डिनेशन. म्हणजे जेव्हा इन्हेलर देतात, पेशंट जेव्हा इन्हेलर घेतो, ज्या वेळेला तो श्वास घ्यायला लागेल त्यावेळेलाच इन्हेलर प्रेस करणं जरुरी असते आणि तो श्वास घेत राहणं, श्वास रोखून धरणं आणि नाकाने सोडणं याला करेक्ट टेक्निक बोलतात. कारण आपण जे इन्हेलरमध्ये एक डोस देतो त्याच्या एका डोसच्या फक्त 15 to 20% औषध फुफ्फुसामध्ये जातं. 80% हे हवेमध्ये किंवा तोंडामध्ये डिपॉझिट होतं. त्यामुळे जर टेक्निकच करेक्ट नसेल तर ते औषध आतमध्ये जाणार नाही आणि मग ॲक्यूट अटॅक येण्याचं जास्त प्रमाण वाढेल. त्याच्यानंतर इन्हेलर्स
प्रॉपर घेऊन पण काही कोमॉर्बिड कंडिशन असेल पेशंटमध्ये, जसं त्याला निमोनिया झाला, व्हायरल निमोनिया असेल, बॅक्टेरियल निमोनिया असेल, तर ॲक्यूट अटॅक येण्याचं प्रमाण वाढतं. अंडरलाईंग हार्ट डिसीज असेल तर ॲक्यूट अटॅक येण्याचं प्रमाण वाढतं. किंवा पेशंट काही औषधं घेत असेल जे अस्थमामध्ये कॉन्ट्राइंडिकेटेड आहेत, जसं की ब्लड प्रेशरसाठी देणारी औषधं बीटा ब्लॉकर, एस इनिबिटर, किंवा काही लोक पेन किलर रेग्युलर घेतात, त्याच्यामध्ये नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लमेटरी ड्रग लाईक ब्रुफेन किंवा ओव्हेरॉन, ही औषधांमुळे पेशंटचं अस्थमाचं प्रमाण वाढतं आणि त्याला ॲक्यूट अटॅक येण्याचं शक्यता असते. त्यामुळे हे जे ॲक्यूट अटॅक आलं की ह्याला आपण 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड करू, एक माइल्ड मॉडरेट आणि सेकंड सिव्हिअर आणि लाईफ थ्रेटनिंग. जर माइल्ड मॉडरेट आपण बोललं तर त्याच्यामध्ये पेशंटला धाप लागते, पण आपल्याला आता कोविडच्या याच्यामध्ये सॅच्युरेशन मेजरमेंटचं माहीत आहे, तर त्यांचं सॅच्युरेशन हे नॉर्मल असतं, म्हणजे 97% 98%, आणि त्यांना विझिंग असतं. तर अशा पेशंटला डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये जाऊन डॉक्टर इनहेलरचे डोस वाढवतात आणि ते कंट्रोल करू शकतात. पण जर सिव्हिअर किंवा लाईफ थ्रेटनिंग अटॅक आला तर याच्यामध्ये पेशंटला जी धाप तर वाढते, ती एवढ्या प्रमाणात वाढते की रेस्पिरेटरी रेट 30 ते 40 पर मिनिट असतो आणि सॅच्युरेशन हे 90%च्या कमी येतं. लाईफ थ्रेटनिंग आपण बोललं तर त्याच्यामध्ये पेशंट कोमामध्ये पण जाण्याची शक्यता असते. तर ह्या पेशंटला आपण हॉस्पिटलाइज करून ऑक्सिजन देऊन, नेब्युलायझेशन देऊन, इंजेक्शन देऊन त्यांना कंट्रोल करू शकतो. त्यामुळे माझं अगेन म्हणजे पेशंटना सांगणं आहे की त्यांनी ही परिस्थिती त्यांच्यावर उद्भवायलाच देऊ नये, की ज्याच्यामुळे त्यांनी जर इनहेलर्स रेग्युलर घेतले तर त्यांना ॲक्यूट सिव्हिअर लाईफ थ्रेटनिंग अटॅक येणार नाही. अगदीच जसं आता तुम्ही सांगितलं की अस्थमा झालाय हे आपल्याला कळल्यानंतर योग्य वेळेला जर निदान झालं किंवा तज्ज्ञांचा जर आपण सल्ला केला तर पुढे जो आपल्याला त्रास होतोय तो नक्कीच होणार नाही. तुम्ही इनहेलरचे गैरसमज सांगितले, मात्र असाही अनेक वेळेला आपण गैरसमज पाहतो की दररोज जर आम्ही इनहेलर वापरलं तर आम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो किंवा दररोज ते वापरू नये. तर हे नेमकं किती खरं आहे? कारण असे हजारो पेशंट तुम्हाला विचारत असतील की आता आम्हाला याचं ॲडिक्शन झालेलं आहे, त्याबद्दल काय सांगाल? आता प्रत्येक पेशंटचं तेच असतं की ॲडिक्शन किंवा त्यांना ते औषध घ्यायचं नसतं. पण मला एक सांगायचं, मी इनिशियली कॅटेगराईज केले अस्थमाला क्रॉनिक, पर्सिस्टंट, फ्रिक्वेंट आणि इनफ्रिक्वेंट. तर इनहेलर घ्यायची गरज कोणाला असते? ज्यांना क्रॉनिक अस्थमा असतो किंवा ज्यांना फ्रिक्वेंट अस्थमा असतो त्यांना रेग्युलर इनहेलर घेण्याची गरज असते. पण पुढे जर त्यांचा अस्थमा कंट्रोल झाला आणि ते क्रॉनिक म्हणून फ्रिक्वेंट इनफ्रिक्वेंट मध्ये कन्वर्ट झाले तर आपण जे इनहेलरचं जे प्रमाण आहे ते कमी करू शकतो. पण इनहेलर हे जे आहे ते ॲक्च्युली श्वासनलिकेची सूज कमी करतं, श्वासनलिकेची साईज वाढवतं, पेशंटला रिलीफ देतं. त्याच्यामुळे त्याची जी लाईफस्टाईल असते तो मेंटेन करू शकतो. त्याच्यामध्ये कुठलंही रेस्ट्रिक्शन त्याला करण्याची गरज नाही. इवन ही कॅन पार्टिसिपेट इन द स्पोर्ट्स, एवढ्यापर्यंत तो अस्थमाची ट्रीटमेंट घेऊन सगळं काही करू शकतो. त्यामुळे जसं आपण ब्रश करतो दर दिवशी कशासाठी, तर आपले दात क्लीन राहावे म्हणून. आपण ते बोलत नाही की त्याची आपली हॅबिट आहे ती आणि ती हॅबिट बॅड आहे. आपण जेवतो कशासाठी, तर आपल्याला त्याच्यामुळे एनर्जी मिळते आणि आपली बॉडीची इम्युनिटी वगैरे मेंटेन राहते. तसंच इनहेलर हे तुमच्या अस्थमासाठी जरूरत आहे त्याची, की त्याच्यामुळे तुमची लाईफस्टाईल मेंटेन राहील, तुम्हाला त्रास होणार नाही आणि ॲक्यूट सिव्हिअर अटॅकमध्ये तुमचं कन्व्हर्शन होणार नाही. अगदीच डॉक्टर, त्याचबरोबर गेल्या 24 वर्षांपासून तुम्ही या क्षेत्रात आहात, हजारो रुग्णांना आतापर्यंत तुम्ही बरं केलंय. त्यामुळे दमा आणि इनहेलर बद्दल तुम्हाला सर्वसामान्य अशा कोणत्या शंका किंवा प्रश्न रुग्ण विचारत असतात की आम्हाला हा त्रास होतोय, अशा कोणत्या कॉमन समस्या आहेत? इनहेलर्स बद्दल, त्याचबरोबर दम्याबद्दल देखील. दम्याबद्दल ॲक्च्युली काही पेशंट असे येतात की त्यांचे काही क्वेश्चन्स असतात, जसे दमा हा इन्फेक्शियस आहे का, तो कम्युनिकेबल डिसीज आहे का, माझ्यामुळे माझ्या घरातल्या लोकांना काही त्रास होईल का, मी मला स्वतःला आयसोलेट करून घेऊ का. तर मी इनिशियली पण सांगितले, दमा हा जेनेटिक आजार आहे, अनुवंशिक आजार आहे. तो एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन मध्ये जातो आणि काही वेळा तो जनरेशन स्किप पण करतो. तर अशा वेळेला त्या पेशंटला घरातल्यांपासून आयसोलेट राहण्याची गरज नाही. घरामध्ये कोणी अस्थमाचा पेशंट असेल तर त्याची सगळ्यांनी काळजी घ्यावी, हे माझं आहे. दुसरं असं मला एक अनुभव आला की एक 60 वर्षाचे ग्रहस्थ, त्यांना असंच दम लागत होता आणि मी त्यांना
त्यांच्या सगळ्या टेस्ट केल्या, त्यांची हिस्ट्री घेतली, एक्झामिनेशन करून त्यांना अस्थमा म्हणून डायग्नोज केलं. तर ते आश्चर्यचकित होऊन ते मला विचारले, 60 वर्षामध्ये मला अस्थमा, मला तर लहानपणापासून काही नाहीये. पण ज्यांना जेनेटिक आजार म्हणजे ज्यांना अनुवंशिकता आहे त्या लोकांना दमा हा कोणत्याही वर्षामध्ये, वयाच्या कोणत्याही वर्षामध्ये होण्याची शक्यता असते. जास्त करून तो बालदमा लहानपणी होतो, काही लोकांना ॲडल्ट याच्यामध्ये होतो, पण काही लोकांना तो ओल्ड एजामध्ये पण होतो. त्याला आपण लेट ऑनसेट ब्रॉन्कियल अस्थमा म्हणतात. इन्हेलर बद्दल पण लोकांच्या अशाच समस्या आहेत. पण त्याच्यामधली एक मला आठवते ती अशी आहे की एक गरोदर स्त्री होती, तिला अस्थमाचा अटॅक होता आणि तिला मी इन्हेलर्स प्रिस्क्राईब केले. तर तिने मला विचारलं की मला तर आता मी गरोदर आहे, तर मला इन्हेलर्स घेणं गरजेचं आहे का आणि ते सेफ आहेत का. आणि दुसरं तिने एक फनी क्वेश्चन विचारला, तो म्हणजे माझं जन्मणारं बाळ आहे त्याला पण इन्हेलर्स ची सवय लागेल, म्हणजे असं तिचं एक क्वेश्चन होतं. पण मी एक सांगू इच्छितो, एकतर प्रेग्नन्सीमध्ये इन्हेलर सेफ आहेत, त्यांचा कुठलाही साईड इफेक्ट बाळावर होऊ शकत नाही किंवा आईवर होत नाही. दुसरं म्हणजे जर इन्हेलर घेतला नाही आणि दमा अनकंट्रोल राहिला तर आईला ऑक्सिजनची मात्रा शरीरामध्ये कमी जाईल, त्याच्यामुळे बाळाला पण ऑक्सिजन गर्भावस्थेमध्ये कमी मिळेल आणि याच्यामुळे आपण त्याला बोलतो IUGR, इंट्रायुटेराइन ग्रोथ रिटार्डेशन, असं बाळाचं होण्याची शक्यता असते. त्याची योग्य वाढ गर्भामध्ये होणार नाही आणि त्यामुळे इन्हेलर रेग्युलर घेणं जरुरी आहे. सेकंड म्हणजे जर आईने इन्हेलर घेतला नाही आणि तिचा अस्थमा अनकंट्रोल राहिला तर तिला प्रीटर्म डिलेव्हरी होण्याचे चान्सेस जास्त होतात आणि या प्रीटर्म डिलेव्हरीमध्ये मग बाळाला अस्थमा नंतर होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे ते इन्हेलर्स हे घेणं फार जरुरी आहे. अगदीच. त्यामुळे जे प्रेक्षक आता हा कार्यक्रम पाहतात आहे, इन्हेलर किती महत्वाचं आहे आणि ते रेग्युलर घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे, याविषयी आपल्याला डॉक्टर माहिती देतातच आहे. याविषयी आपण डॉक्टरांकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आज आपण अस्थमा समजून घेताना याविषयी अधिक माहिती घेतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर रवींद्र सांगलीकर. डॉक्टर, पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही सांगत होते, बालदमा देखील होतो आणि मग जसं जसं वय वाढत जातं कधीतरी तो त्रास कमी देखील होतो, कधीतरी तो त्रास वाढतो देखील. प्रत्येकाच्या शरीर रचनेवर ते खरं तर अवलंबून असतं. तर बालदमा म्हणजे काय आणि लहान मुलांना देखील आपण इन्हेलर सुचवता, तर त्याचा काही त्रास मग या मुलांना होतो का? आपण बालदमा बोललो तर त्याचं पण आपण 3 प्रकारे कॅटेगराईज करू. एक म्हणजे पहिल्या 2 वर्षात होणारा दम, जसं जन्मल्यापासून पहिल्या 2 वर्षात होणारा दम. तर याच्यामध्ये युजली काय असतं की लहान मुलाला सतत सर्दी, खोकला, ताप होत असतो आणि त्याच्यामध्ये त्याला व्हीजिंग साऊंड किंवा दम्याचा त्रास होतो. पण हा ऍक्च्युली खरा दम असं आपण बोलू शकत नाही, कारण याच्यामध्ये पहिल्या 2 वर्षामध्ये बाळाला इन्फेक्शन्स, व्हायरल इन्फेक्शनचे चान्सेस जास्त असतात आणि ह्या व्हायरल इन्फेक्शनच्या मुळे श्वासनळीला सूज येते आणि ही सूज जर ट्रीटमेंटमुळे 2 वर्षामध्ये काही वेळा कंट्रोल येते आणि पुढे तो दम काही राहत नाही. पण 2 वर्षानंतर जरी दम कंटिन्यू राहिला बाळाला आणि त्याला फॅमिली हिस्ट्री आहे, जसं अनुवंशिकता आहे, आईला, वडिलांना, कोणीतरी नातेवाईकांना दम्याचा त्रास आहे आणि हे बाळ जेव्हा ॲलर्जीच्या संबंधात आले, जसं घरामध्ये डस्ट आहे जास्त किंवा फंगस प्रमाण जास्त आहे किंवा घरामध्ये पाळीव प्राणी आहेत, तर या ॲलर्जीच्या मुळे त्याला मग तो दम कंटिन्यू राहतो आणि ह्याला आपण बालदमा बोलतो. आणि हा जो बालदमा आहे हा मग त्याच्या प्रिलिमिनरी स्कूलमध्ये, प्रायमरी स्कूलमध्ये ते कंटिन्यू राहतो, जे वयाच्या 12 वर्षापर्यंत, जोपर्यंत तो प्युबर्टीमध्ये किंवा ॲडोलसनमध्ये जात नाही तोपर्यंत. आणि हा दम असल्यामुळे त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन असतं स्टडीमध्ये, काही मुलं स्टडीमध्ये मागे पडतात कारण त्यांना दम्याचा त्रास सारखा होत असतो. काही मुलांची ग्रोथ बरोबर होत नाही, वजन नाही वाढत, हाईट नाही होत. पण जेव्हा ते प्युबर्टीमध्ये जातात किंवा ॲडोलेसनमध्ये येतात तेव्हा हार्मोनल चेंजेसमुळे जी मुलं असतात, मेल चाइल्ड असतात, त्यांच्यामध्ये काही वेळा हा बालदमा कमी होण्याचं प्रमाण जास्त असतं आणि नंतर लाईफमध्ये त्यांना कधीतरी होतो, पण त्यावेळेला तो बालदमा
रेमिशन मध्ये आपण बोलतो किंवा कमी होतो. पण मुली असतात, फिमेल असतात, त्यांना प्युबर्टीमध्ये किंवा ॲडोलसनमध्ये हार्मोनल चेंजेसमुळे तो बालदमा कंटिन्यू राहतो. त्याच्यामध्ये जे प्रोजेस्ट्रॉनचं प्रमाण असतं त्याच्यामुळे तो बालदमा कंटिन्यू राहतो. त्यामुळे जर आपण स्त्रियांमध्ये बोललो तर फ्रॉम मेनार्की म्हणजे प्युबर्टी पासून मेनोपॉज पर्यंत दम्याचं प्रमाण जास्त असतं आणि मेनोपॉज नंतर ते प्रमाण कमी होतं. त्यामुळे जेव्हा हा दमा डायग्नोस होतो पेशंटमध्ये, लहान मुलांमध्ये, तेव्हा आपल्याला त्यांचं जे सिम्पटम्स असतात ते रिलीफ करणं फार महत्त्वाचं असतं. कारण मी अगोदरच सांगितलं की ते अभ्यासामध्ये मागे पडतात, त्यांचं जे ग्रोथ असते ती कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांचं जे बौद्धिक ग्रोथ आणि शारीरिक ग्रोथ दोन्ही बरं होण्यासाठी आपल्याला त्यांना इन्हेलर्स देणं जरुरी असतं की ज्याच्यामुळे त्यांची श्वास घ्यायची सूज कमी होईल, त्यांची विझिंग कमी होईल आणि ते त्यांची लाईफ किंवा मेंटेन करून स्पोर्ट्समध्ये पण भाग घेऊ शकतात. पण एक गोष्ट आहे की यांना इन्हेलर कसे द्यायचे, कारण लहान मुलं असतात त्यांच्या ते काही ॲडल्ट लोकांप्रमाणे इन्हेलर्स घेऊ शकत नाही आणि त्यावेळेला त्यांना आपण काही एकदमच लहान मुलं असेल तर त्यांना स्पेसर आणि बेबी फेस मास्क ह्याच्या दोघांच्या कॉम्बिनेशनमध्ये आपण इन्हेलर ॲड करू शकतो. किंवा जे शाळेमध्ये जाणारी मुलं आहेत त्यांना आपण इन्हेलर डायरेक्ट स्पेसरच्या थ्रू देऊ शकतो. पण यांचा इन्हेलरचा त्यांच्या ग्रोथवर हा पॉझिटिव्ह इफेक्टच होतो, त्यांना काही साईड इफेक्ट त्यांच्यामध्ये होत नाही. जसं मी सांगितलं, इन्हेलर्स मध्ये औषध ही मायक्रोग्रॅम मध्ये असतात आणि मायक्रोग्रॅम मध्ये असल्यामुळे त्याचा बॉडीवर काही साईड इफेक्ट होत नाही. त्यामुळे मुलांनी पालकांनी मुलांच्या इन्हेलर बद्दल काळजी करण्याची काही अगदीच. त्यामुळे अस्थमा समजून घेताना खरं तर इन्हेलर किती योग्य आहे आणि त्याची गरज किती असते पेशंटला, याबद्दल डॉक्टर आज तुम्ही आम्हाला महत्त्वाची अशी माहिती दिली. आपले खूप खूप आभार की आज तुम्ही इथे आलात आणि हा विषय आम्हाला समजून सांगितला. त्याचबरोबर आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झालीये इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.